मला आता भेटलाय पप्पन वडापाव बघू कसा आहे. हो काय काय टाकून दिलेलं आहे हो. एक नंबर दाद्या याला काय बोलले याला मिक्स वडापाव काय माझ्या बरोबर कोण आहे केळा होता तिला म्हटले मागच्या डब्यात चढ हा 4 डब्या पुढे चढलाय आणि मला भेटला नाही ना. खूप कपल्स येतात की अनमॅरिडवाली बघून याचा जीव खूप तळतळा व्हायला लागलाय. आम्हाला विचारतो कधी व्हायचं आमचं लग्न. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझे ब्लॉग पूर्ण नाही बघत आहे आणि बघताय पण लाजताय वाटतं. लाईक आणि कमेंट करायला प्लीज लाईक आणि कमेंट करा आणि ब्लॉग पूर्णपर्यंत बघा. जर मी आज चाललो आहे हजारो वर्षापूर्वीची एक वास्तू बघायला आणि ती वास्तू कोणती आहे या बघण्यासाठी ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. आता मी आलो आहे परेल स्टेशनवरती आणि अजून ट्रेनचं काय टायमिंग नाही, म्हणजे अजून किती मिनिटांनी येणार काय माहिती नाही. फक्त टाईम दिलेला आहे, म्हणजे जेव्हा येईल तेव्हा येईल. आणि आता गर्दी आहे सकाळची, सगळे ऑफिसला चाललेत. बट मी ऑफिसला नाही चाललो आहे, मी चाललो आहे हजारो वर्षापूर्वीची वास्तू बघायला आणि कोणती आहे ती बघण्यासाठी ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. गर्दी बघा, खाली स्टेशन कसं भरतं बघायला लागेल जातं मित्रांनो. ट्रेन भेटलेली आहे मित्रांनो आपल्याला आणि आता आपण चाललो आहे बाईक खेळायला. तिकडे आहे बाईक खेळा टाकला कोण आहे हे आहे मित्रांनो परेल स्टेशन. आपण इथून रिटर्न गेलो होतो इकडं बाईक खेळायला का तर त्याचं कारण आहे बघा, पूर्ण डब्बा खाली आहे आणि बसायला भेटावं म्हणून आपण बाईक यायला गेलो होतो किंवा आणि अजून अशी गर्दी नसते पण दादरमध्ये थोडी अजून गर्दी होती. मग त्या बसायला भेटलं नाही भेटलं म्हणून आपण इथं बसलो. जागा तर आणि बसू थोडा वेळा. कल्याण स्टेशनला आलो मित्रांनो. आपली ट्रेन पण गेली आणि माझ्याबरोबर कोण आहे केळा होता तिला म्हटले मागच्या डब्यात चढ हा 4 डब्या पुढे चढलाय आणि मला भेटला नाही. डायरेक्ट कल्याण स्टेशनला हे कल्याण स्टेशन आहे बघ केवढं लई मोठं जंक्शन आहे वास्तविक. राजधानी एक्सप्रेस आलेली आहे. आपण कसं जायचं दिल्लीला परत जायचं. आम्ही पण जाणार आमचा आता फिरायचा प्लॅन ठरला आहे दोघांना नुसतं फिरायचं. चंद्रपूर राहणार आहे चंद्रपूर झालं आता आम्ही फिरणार आहे. कमवायचं कोणासाठी बायको तर काय होली तर नाही होली तर लग्न झालं तर ठीक आहे, नाही तर नाही झाली की बोलणार. त्यापेक्षा कमवायचं कोणासाठी नुसतं आम्ही फिरणार आहोत. आम्ही आलो कल्याण स्टेशनला आणि कल्याण स्टेशनवरून मग परत खोपोली बसापूर किंवा अंबरनाथ हे ट्रेन बघायला भेटते. लागली नाही तर आता मला वाटतं एक्सप्रेस येईल मित्रांनो. आपलं स्टेशन आलं आहे मित्रांनो. 3 स्टेशन चेंज केल्यानंतर आपलं स्टेशन आलं आहे अंबरनाथ आणि आता आम्हाला जायचं आहे ईस्टला. हा येऊन गेला आहे, मी नाही आलो, मी फर्स्ट टाईम आलो. हो कशी आहे वास्तू हजारो वर्षापूर्वीचे प्राचीन शिव मंदिर आहे. लगेच एक्सप्लेन केलं आहे वास्तू आहे म्हणजे मी अजून गुपित ठेवतो. मस्त आहे एकदम एक नंबर. आणि एक नंबर काम केलं म्हणजे याच्या समोर उतरला आणि डायरेक्ट हे एक्सलेटर स्वयंचलित जिना आहे. त्याला चढता येत नाही. बघू कसा चढता बघू. गेला आणि आपण पण आध्यात्मिकवाला माणूस आहे वा. लई देवधर्मावरती विश्वास आहे याला. कर्मावरती आपला विश्वास नाही, देवधर्मावरती विश्वास. कर्म चांगले केले नाहीत म्हणून देवधर्म जास्त करतात. तर असं आपण आलो की अंबरनाथला आणि अंबरनाथला झालं ईस्ट साईडवरून जवळच आहे. एक 10 मिनटं चालत जावं लागतं थोडं काय. आणि पाऊस नसल्यामुळे काय निवांत चालत जाऊ शकतो. आणि हे आहे मित्रांनो अंबरनाथचं रिक्षा स्थानक. जसं STचं स्थानक असतं तसं हे आहे रिक्षांचं ST स्थानक. आणि आम्हाला म्हणाला पुढं जाऊन बघा या लाईनीत पहिल्यांदा म्हणजे कसं काय माहिती हे पहिल्यांदा आहे ती काय अजून पुढं पहिल्यांदा ते माहिती नाही. इथे विचार नाही इथं विचारता ना इथंच विचार
कळलं? हां रिक्षा भेटली त्याला जायचा विचार होता पण या भावाला झेपत नाही याला जरा जास्त प्रॉब्लेम आहे दम्याचा प्रॉब्लेम गेला जरा निवांत बसून जावा. आणि हे जस्ट स्टेशनच्या बाहेरच आपले छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज की यांचा स्मारक. इकडे हे फुलं नारळ वगैरे इकडे दुकान आहेत. नको बाबा ते परत दान करा आणि नंतर ते कचऱ्याच्या ह्याच्यात त्यापेक्षा नसतील बघा. आणि इकडे हे काम चालू आहे. कुंड आहे इकडं नाला नसणारा ओढा बोलू आपण त्याला ओढा. आणि हे आहे मित्रांनो मंदिर जवळून गेल्यावर दाखवतो. एकदम भारी फिलिंग यायला लागले लांबूनच. आणि हा ओढा आहे त्याच्या साईडला. इकडं बाकी छोटी छोटी कामं चालू आहेत आणि मंदिरं पण आहेत. हो इकडं ओढला आहे. मग असं पकडतोय वाटतं हा. काय गावतोय मला माहीत नाही. तेव्हा काय गावते का बघू याला भेटेल मासा याला हिरवं शोधतं काय शोधतोय पैसे भेटतात आणि आम्हाला काही कामं नाहीत म्हणून आम्ही हे बघत बसलो. काय शोधायला पैसे. आणि मला म्हणते होते मित्रांनो कॅरिडॉर बनवायचं चालू आहे. बघा हे बघा इकडं असं बनवायला झालं आहे. हे ओढ्याच्या कापडान पाऊस खूप आल्यावर भारी वाटत असं ना एकदम जोरात पाणी वाहत असतं तेव्हा. नाहीतर घाण लई आहे इथं मित्रांनो. ठीक आहे असं ह्याला काय गावत नाही आज शोधत बसल त्यापेक्षा आम्ही जातो मंदिरामध्ये. आणि इथं आहे मोफत चप्पल स्टँड. हे चप्पल काढूया आपण. आणि ही बघा मित्रांनो हजारो वर्षापूर्वीची वास्तू प्राचीन शिव मंदिर. एक नंबर फिलिंग. वरती आहे आपला भगवा आणि हे आहे शंकराचं मंदिर. स्वयंभू शिवलिंग आहे या ठिकाणी. गर्दी नाही मित्रांनो. खाली 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 आहे. एवढी पण गर्दी नाही आहे. काल बहुतेक गर्दी असेल गुरुपौर्णिमा होती म्हणून. पण आज गर्दी नाही आहे. आणि हा बाहेरचा परिसर आहे एकदम शांत थंडगार. इथून एंट्री बापा. इथं नंदी महाराज आहेत. दोन नंदी आहेत मित्रांनो. इथे एक नंदी आहे आणि इथे एक नंदी आहे. आता याचं काय विशिष्ट आहे बघू. पण आता आम्ही जाऊ मंदिरात. चला इकडून जाय इकडून काय तिकडून. आणि याचं विशिष्ट आहे मित्रांनो जर दर्शनासाठी तुम्हाला ही जमीन आहे या जमिनीच्या खाली जायचं आहे दर्शनासाठी. हे बघा तिकडे महाराज. तर इथं आहे गाभारा. वरती बघा ही आहेत 12 पायऱ्या. त्या बसून खाली यायचं आहे तुम्हाला. हे आहे मित्रांनो शिव मंदिर हजारो वर्षापूर्वीचं. हजारो वर्ष झाली तरी पण हे मंदिर आहे तसं आहे. आणि एक कुठलं इथं पण एक शिवलिंग आहे. तेव्हा छोटं मंदिर आहे. इकडं असं नक्षीकाम केलेलं आहे. मित्रांनो बघा नाही नाजूक सारूक हत्ती बघा. पाय उठलेत मित्रांनो इथं बघा. हे बघा पाय आहेत वेगवेगळे. आणि इकडे गणपतीचं मंदिर आहे. इकडे आहे मंदिर आणि जस्ट त्याच्या समोरच आहे इकडं कुंड. हे कुंड का असतं माहिती आहे मित्रांनो. ज्याला माहिती आहे ना की मंदिराच्या बाहेर का कुंड असतं त्याने कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो वरती बघा ती अर्धवट दिसते ती गोष्ट ती पूर्ण नाही होऊ शकली. त्याला एक कारण आहे मित्रांनो. हे मंदिर पांडवांनी बांधलं आहे 1000 वर्षापूर्वी. आणि हे पण मंदिर त्यांनी अज्ञातवासमध्ये असतानाच बांधले. ज्यावेळी 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होता त्यावेळी पांडव भारतामध्ये खूप फिरले. आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी शंकराचं आपलं मंदिर बांधलेलं आहे. आणि हे मंदिर पूर्ण नाही झालं कारण की अज्ञातवासमध्ये असताना कौरव त्यांच्या खूप पाठलाग करत असायचे.
आणि त्यांना एका ठिकाणी जास्त थांबता येत नव्हतं, म्हणून पांडवांनी खूप अशी मंदिरं आहेत ती एका रात्रीत एका दगडामध्ये उभा केलेले आहेत. त्यातलंच एक मंदिर आहे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथमध्ये. मित्रांनो तुम्ही नक्की या, तुम्हाला मन एकदम प्रसन्न होऊन जाईल. कारण की इथं कोरीव काम बघितलं ना तर आपल्या भारतातील जी प्राचीन कालची कला होती ती कशी आहे ती समजेल. आणि आत्ताचे बघा फुल 16 दिवस पण टिकत नाहीत, पण हजारो वर्षापूर्वीची आपली जी मंदिरं आहेत ती कशी टिकलेली आहेत. खूप छान वाटतं आहे. आणि आता पाऊस हलका हलका आला होता पण गेला आहे. बघू आता पुढचं काय आहे प्लॅन. फोटोशूट चालू आहे भावाचा. आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की या मित्रांनो, खूप भारी वाटेल. मुंबईत असाल तर जवळ आहे, काय नाही, तुम्ही जिथून कुठून असाल तिथं अंबरनाथला या. अंबरनाथवरून रिक्षा स्टँड आहे, रिक्षा स्टँडवरून डायरेक्ट शिव मंदिर म्हटलं की तुम्हाला समोरच मंदिराच्या सोडतील. आणि खूप भारी वाटेल. तुम्ही कपल या, सिंगल या, कसं पण या. मी लास्ट टाईम ह्याला गेलो होतो उज्जैनला, तिथं तर भारी वाटलं. पण तेवढीच एनर्जी इथं सुद्धा आहे आणि खूप भारी वाटते मित्रांनो. जर खूप गर्दी असेल तर मग गाभाऱ्यात लाईनमध्ये उभा राहून गाभाऱ्यात जाऊन मग शिवलिंगावर जलार्पण करायची गरज नाही. तुम्ही बाहेरून मंदिराच्या पण जलार्पण करू शकताय. मला ती जागा सापडली आहे बघा, इथं आहे ही जागा. इथं तुम्ही जलार्पण केलं तर आतमध्ये डायरेक्ट जाऊ शकता. दिसतंय काय बघा, झूम करतो. दिसलं मित्रांनो, हा गाभारा आहे. आणि असं मित्रांनो प्राचीन काळात खूप सोयीसुविधा केल्या होत्या बाहेर लोकांसाठी, पण आता जेवढ्या सोयीसुविधा जमणार नाहीत. पैसा हो तसा खर्च करतील, पण प्रामाणिकपणाची काही गोष्ट नाही. मित्रांनो या शिवमंदिरामध्ये ना खूप कपल्स येत आहेत, अनमॅरिडवाले आणि मॅरिडवाले पण. आणि अनमॅरिडवाले बघून याचा जीव खूप तळतळा व्हायला लागला आहे. आम्हाला विचारतो कधी व्हायचं आमचं लग्न. होणार भावा होणार, तुला पण एक पार्वती मिळणार नक्कीच, टेन्शन नॉट. आताच पंढरपूरची वारी करून आलेला आहे आणि आमचं दर्शन वगैरे झालं आहे, पण आता लागले भूक. आणि बघू आता मला काय भेटते खायला, काय खायचं. भूक तर लई जोरात लागले, सकाळी 5:30 वाजल्यापासून. नाईट शिफ्ट करायला लागला की मित्रांनो झोपही सगळे 12 वाजतात. काय बोलायचं, सगळेजण काम करतात तो आपण झोपा काढतो, आणि बाकीचे झोपतात तो आपण काम करतो. उलटी दुनिया चालू आहे. स्टेशनच्या जस्ट बाहेर आलं मित्रांनो, इकडे आहे अंबरनाथ तिथलं शिव स्मारक. आणि त्याच्याबरोबर लेफ्ट साईडून तुम्ही जाऊ शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर भेटलाय बब्बन वडापाव, बघू कसा आहे. हो काय काय टाकून दिलेलं आहे, एक नंबर. काय काय याला काय बोलता आद्या, याला काय बोलतो, याला मिक्स वडापाव. काय बोलणार मी तुला, बघा ना वडापाव आहे, वरती चटणी आहे, आणि ही काय पापडी आहे, पापडी एकदम जबरदस्त. बब्बन वडापाव मित्र आहे, बब्बन वडापाव अंबरनाथ स्पेशल. वडापाव पापडी रूमवरती जातो. आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. बाकीच्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.